केला होता की हे ऑडिटमध्ये अडकेल, नंतर आक्षेप घेतले जातील, तरी त्यांची बदली करण्यात आली लगेच? ते आता गेडाम नावाचे अधिकारी होते, प्रवीण गेडाम. तर आम्ही मांडली होती बाजू, आम्ही लिहिलं होतं पत्र, काहीच कारवाई झाली नाही. म्हणजे किती खाल्लं तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचं धोरण असेल त्यावेळचे शिंदे सरकारचं आणि आताच्या फडणवीस सरकारचं, पण मग आता त्याला काही इलाजच नाही. बिनधास्त खा, बिनधास्त राहा, महाराष्ट्र लुटून खा, अशी काही पद्धत आता महाराष्ट्रात आणली असेल तर लखलाभ आहे. आर्थिक स्थिती महाराष्ट्राची खालवत चालली असं म्हटलं जातं. शिवभोजन थाळी आणि अनेक योजना बंद कराव्या लागतील अशी शंका आहे. काल मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मी मांडली. 6 महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही. कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली, मी काल सांगितलं. इथपर्यंत भयावह परिस्थिती आहे. 4 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही. किती लोकांचे सांगायचे, अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही. कंत्राटदार संप पुकारलाय, प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली, मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत. लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल, त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील. हळूहळू आणून यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता, तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील. हे प्लॅनिंग 4 चाकी ज्याच्याकडे असेल त्या लाडक्या बहिणींना नाही. आता खूप निकष लावलेत. संजय गांधी निराधार जे काही योजनेचा लाभ मिळतो 1000 रुपये, त्याला फक्त 500 मिळतील, म्हणजे 1,500मधून एकूण किती झाले तर 1500. असं गणित. यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत, विकृत झाली आहेत. अशा पद्धतीचा हे निर्णय घेत आहेत.